कोणतीही करवाढ अथवा दरवाढ न करता नव्या अर्थसंकल्पात आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणावर दिला जाणार भर. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर हे त्यांच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर करणार असून यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला असून यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष असल्यानं यंदा कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाणेकर असल्यानं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचाही या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामं ही सरकारच्या निधी आणि अनुदानावरच सुरू असल्यानं यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश करण्यात आला नव्हता. 2024-25च्या अर्थसंकल्पात महापालिका आपली विस्कटलेली आर्थिक घडी स्थिर स्थावर करण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचं दिसून येतंय. नवीन अर्थसंकल्पात आरोग्य, स्वच्छता, शिक्षणावर भर, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ शौचालय, शिक्षणाच्या विविध संकल्पना यामध्ये CBSE शाळा सुरू करण्यासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच आरोग्य व्यवस्था आणखीन बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कळवा रुग्णालयाचा कायापालट करण्यात येणार आहे. आयुक्तांनी ठाणेकरांच्या नजरेतून अर्थसंकल्प तयार करण्याचं निश्चित केलं असल्यानं वैद्यकीय सेवा, महापालिकेतील कामगार, सफाई कामगार आदींसह इतर बाबींवर देखील विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अंतर्गत मेट्रोच्या कामालाही गती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वच्छ, सुंदर ठाणे शहर ठेवण्यासाठी देखील विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तसंच पाणी वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रिमॉडेलिंग योजनेसह इतर योजनांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे तलावांची निगा देखभाल योग्य प्रकारे ठेवण्याबरोबरच त्याच्या सौंदर्यीकरणात भर देण्याचा देखील विचार केला जाणार आहे. शहर विकास विभाग आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये फारशी वाढ होताना दिसत नसल्यानं गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या दोन विभागांना जे उद्दिष्ट देण्यात आलं होतं तेवढंच उद्दिष्ट यावर्षी या विभागांना देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. याशिवाय मालमत्ता कर विभागाची वसुली समाधानकारक असल्यानं या विभागाच्या उद्दिष्टातही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं बदलतं अभियान हे जे आपण अभियान सुरू केलं होतं त्यातल्या ज्या 4 महत्वाच्या बाबी आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामध्ये शौचालयाची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता, परिसर स्वच्छता, शहर सुंदर बनवणं आणि रस्ते खड्डेमुक्त बनवणं या बाबींवरती तर भर दिलाच जात आहे. 214 आणि 391 कोटीचे पॅकेज, 605 कोटीचे ते 2 पॅकेज होते त्याची कामं 91% पूर्ण झाली आहेत. जवळपास या महिना अखेर मार्च अखेरपर्यंत आपण 96% वरती पोहोचू आणि मे अखेर आपण 100% पर्यंत पोहोचू. याच्यासोबत शौचालयाची जी कामं सुरू केली होती ती सुद्धा आपली मे अखेर पूर्ण होत आहेत. शौचालयाची हाऊसकीपिंग चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपण दक्ष आहोत. प्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याने हँडल करण्यासाठी धूळमुक्त ठाणे हे जे आपला उद्देश आहे, डीप क्लीनचा फार बाय द वे चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला उपयोग होताना दिसतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर सुरू झालं आणि त्याचा मुंबईमध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये जो फायदा झाला तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहता येईल. हे संपूर्ण वर्षभर राबवण्याचा या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. त्याचवेळी रोड स्वीपिंग जी आहे ती मेकॅनिकल पद्धतीने जर केली, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फॉगिंग, स्प्रेइंग जे पाण्याचं आहे ते जर आपण करू शकलो, रस्ते धुण्याचं जी बाब आहे ती डीप क्लिनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते. ह्या सगळ्याच्या माध्यमातून धूळमुक्त आणि प्रदूषणमुक्त ठाणे याच्यासोबत जी लागवडीची बाब आहे त्याच्यासाठी अर्बन फॉरेस्ट, बांबू लागवडीवरती भर देणं. डीप क्लीन मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते की जे आपले मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन पडलेली दिसते आणि त्यात लोक कचरा वगैरे टाकत राहतात. तिथे आपण बांबू प्लांटेशन करावं आणि जे बांबू जे शासनाचा गट आहे, अभ्यास गट आहे, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू प्लांटेशन. आणखी एक बाब या ठिकाणी नोंद घेण्यासारखी, नाशिक रस्ता म्हणा किंवा काही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावर डेब्री पडताना दिसतो. हा सगळा डेब्री पडणारा एरिया फेन्सिंग करून तिथं बांबू प्लांटेशन करणं प्रस्तावित आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आता हा चोर पोलीसचा खेळ चालूच राहतो. आपण डेब्री काढणार, परत टाकणार, कुठं पेनल ऍक्शन काही दिवस होत नाही. यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्यावरती बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून एक उपाय आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल. लाख नागरिक बाहेरून ये जा करीत असतात.
सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन सुमारे 1050 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून झोपडपट्टी भागातही मोठ्या प्रमाणात ओल्या आणि सुक्या कचऱ्याची निर्मिती होत आहे. महापालिकेच्या वतीनं या कामासाठी 10 वर्ष कालावधीसाठी 1000 कोटींचा निधी खर्च करण्याची तयारी दर्शवली असून या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा पालिका प्रशासनाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आहे. कचरा संकलन तसंच वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार दीर्घकालीन उपाययोजना म्हणून किमान 10 वर्ष कालावधीची निविदा मागवण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय आहे. 7 वर्ष कालावधीसाठी साधारणतः 700 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार 10 वर्ष कालावधीसाठी 1000 कोटींचा खर्च गृहीत धरून नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सल्लागारापोटी प्रकल्प खर्चाच्या 0.25% इतका खर्च अपेक्षित असून हा खर्च 2,50,00,000च्या घरात जातो. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पहिल्या स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पहिल्या स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला आहे. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचं अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. आज वाढती कार्यक्षेत्र, मॉल्स, रुग्णालये, औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था आदी सर्वांना सुविधा आणि स्वच्छता ठेवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. सुविधा क्षेत्र विकसित होत असून या क्षेत्रात 2024मध्ये 3,50,000 नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2023च्या तुलनेत ही वाढ 15 ते 20% जास्त असेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारची प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. या अभ्यासक्रमाची रचना उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली असून नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश करण्यात आला आहे. येथे मेकॅनाइज्ड हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य आदी अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने सर्व कंत्राटी कामगारांचं संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. ठाणे वागळे महावितरण कार्यालयाबाहेर काल कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं.
यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाराष्ट्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व कामगार सुरक्षक, मीटर रीडर हे मंजूर नियमित रिक्त पदाच्या जागेवर मागील 25 वर्षांपासून कार्यरत आहेत। या सर्व कंत्राटी कामगारांना वेतनात 30% वेतनवाढ देण्यात यावी, कायम करण्यात यावं किंवा त्यांना वयाच्या 60 वर्षांपर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी, तसंच कंत्राटी कामगारांना कायम करावं अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आणि जे वर्षानुवर्ष नियम असा सांगतो, कायदा असा सांगतो, 365 दिवस जे सतत काम चालतो त्या कामगाराला कायम काम दिलं पाहिजे, कायम कामगाराची शाश्वती दिली पाहिजे, ही किमान बेसिक मागणी। आणि जे काही आता येऊ घातलेली पगारवाढ आहे कायम कामगाराची दर 5 वर्षामध्ये आमच्या सर्व संघटनांनी ठरवलेलं आहे। आम्हाला पगारवाढ एक वेळची कमी भेटली तरी चालेल, परंतु आमच्या बरोबरीनं जो काही कामगार काम करतोय, कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग, याला तुम्ही कुठेतरी एक पगारवाढ व्यवस्थित आमच्या बरोबरीनं द्यायला पाहिजे। तसं धोरण ठरलं पाहिजे, जसं कामगाराचं धोरण ठरते, कायम कामगाराचं धोरण ठरते। 5 वर्षांनी त्याची ठरल्याप्रमाणे त्याला हे भेटते, एरियस भेटते, त्याची पगारवाढ भेटते, जे काही होईल त्याला मिळाली पाहिजे आणि त्यांना नोकरीची शाश्वती मिळाली पाहिजे। आणि जे कामगार शिकलेले आहे, जे ITI झालेले आहे, कोणी ग्रॅज्युएट झालेले आहे, कोणी इंजिनियर झालेले आहे, अशा कामगारांना त्या नोकर भरतीमध्ये टप्प्याटप्प्याने एक ठराविक बेसिक असा कोटा देऊन त्यांना सामावून घेतलं पाहिजे। जोपर्यंत तो कामगार सामावून घेतला जात नाही तोपर्यंत 60 वर्षापर्यंत त्याला कायम रोजगाराची हमी मिळाली पाहिजे। जो काही मधला मेटर आहे तो मेटर ठेकेदार त्याला काढून टाकलं पाहिजे आणि सरळ पूर्वीप्रमाणे जो काही एनिमार भरती या ठिकाणी होता त्याप्रमाणे त्याला भरती करून शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे। एवढ्या बेसिक मागणी करता गेल्या 2 जानेवारी पासून टप्प्याटप्प्याने कंत्राटी कामगार, आउटसोर्सिंग कामगार आज लढत आहे। आज महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये जनरेशनमध्ये 8,000च्या वर कामगार बसलेला आहे, कोराडीमध्ये 6,000च्या वर कामगार बसलेला आहे, खापरखेड्यामध्ये 4,000च्या वर कामगार बसलेला आहे, उरणमध्ये सुद्धा कामगार लढत आहे। आज जनरेशन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। आज हा महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे। या सरकारला इशारा आहे, जर याच्यावरती तोडगा निघाला नाही तर आम्हाला कायम कामगार म्हणून या 30 संघटना याच्यामध्ये सामील होणार आहे। तेव्हा या सरकारला निवडण्याचा विषय आहे, आमचा अंत बघू नका, यांच्या भविष्याला कुठेतरी शाश्वती द्या, एवढंच आमचं या निमित्ताने सांगण्यात आहे। म्हणून कालपासून हा बेविरुद्ध संप पुकारलेला आहे।